वसई विरारकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जो आहे वसई विरारमध्ये उपलब्ध आहे। धरणामध्ये 15 जुलैनंतरपर्यंतचा पाणीसाठा असल्याचं आयुक्तांनी सांगितलं, परंतु या मागचं श्रेय जे आहे हितेंद्र ठाकूर यांचं असल्याचं महापौरांनी सांगितलेलं आहे। 1990 पासून पाण्याचं जे प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगमुळेच आज 2026 मध्ये आपल्याला धोधो पाणी मिळत आहेत। 2 दिवसापूर्वी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आपल्याकडे आहे। जर आपण एकंदर विचार केला तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांमध्ये थोडीफार का होईना पाणी कपात केलेली आहे। कुठे 5% केली, कुठे 10% केली, कुठे 15% केलेले, परंतु वसई विरारमध्ये 0 पाणी कपात आहे आणि हे फक्त हितेंद्र ठाकूरांमुळे शक्य झाल्याचं महापौर अजय पाटील यांनी सांगितलेलं आहे। महापौर अजय पाटील यांनी नेमकं काय सांगितलं पण ऐकूयात। बघा, वसई विरार हा पूर्वी फार दुर्भिक्ष पाण्याचा दुर्भिक्ष असलेला प्रदेश, स्टेशन एरिया असा होता पश्चिम पट्ट्यात किंवा पूर्व पट्ट्यामध्ये, तशी अडचण यायची नाही। परंतु 90 पासून लोकनेते हितेंद्र ठाकूर निवडून आल्यापासून एक स्टेप ते पुढे राहत होते आणि प्रत्येक वेळी कसं पाणी आपल्याला अतिरिक्त आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होते। उसगावची जी योजना आहे ती योजना खरी तर वसई नगरपालिका क्षेत्रासाठी होती आणि त्यावेळी वसई नगरपालिका क्षेत्राने असं सांगितलं की आम्हाला पाण्याची गरज नाही, त्यामुळे ही योजना नको। परंतु भविष्यातील घडामोडी बघता आणि गरज बघता लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यावेळी की बाबा विरार नगरपालिका त्यासाठी पाहिजे असेल तर खर्च करेल, बाकीच्या नगरपालिका खर्च करतील, परंतु ही योजना आपल्याला आणायची आहे असं गृहीत धरून जी पेल्लारनंतर उसगाव योजना आणली गेली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना आल्या, सूर्या टप्पा 1, 2, 3 आली, चोंडी, आपली देहरजी, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण योजना करायचा प्रयत्न केला। आज आपल्याकडे असं आहे की आपल्याकडे पाणी भरपूर आहे, फक्त ते पोचवणं हे महत्त्वाचं चॅलेंजिंग काम आहे। कारण आपली लोकसंख्या आहे, आपले शहरीकरण हे वाढतं आहे, प्रत्येक ठिकाणी नवीन एरिया वाढत चाललेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस लाईन टाकणं गरजेचं असतं। आज आपल्याकडे पाणी भरपूर आहे, पाईपलाईन पोचवणं गावागावामध्ये हे आपलं चॅलेंजिंग आहे आणि टाक्या, ओव्हरहेड टँक्स त्या भरल्यानंतर त्या परिसराला देखील 24 तास आपण पाणी त्यांच्या वेळेप्रमाणे देऊ शकतो, असं भरपूर पाणी आज आपल्याकडे आहे। महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी कुठे ना कुठे कपात केली जाते पाण्याची, काही ठिकाणी अमुक 10%, कुठे 15%, कुठेतरी 2-2, 8-8 दिवस पाणी मिळत नाही। परंतु वसई विरारमध्ये लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळे आपल्याकडे पाणी भरपूर आहे, ते पोचवणं हे महत्त्वाचं काम आहे। त्यामुळे शक्यतो आपण कधीही कपात करत नाहीत पाण्याची आणि यावर्षी देखील तशी कुठचीही कपात होणार नाही। आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करणं हे जे चॅलेंज आहे आपण स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने वसई विरार महापालिकेतील संपूर्ण नगरसेवकांची टीम सर्वपक्षीय ही जोमाने कामाला लागलेली आहे।